guys, my name is Siddhi Shirki and welcome back to my channel. आज मी खूप जास्त एक्साइटेड पण आहे आणि हॅपी पण आहे कारण रीजनच तसं आहे. आम्ही फ्रेंड्स लोक चाललोय ट्रिपला. इतकी एक्साइटमेंट आहे ना, आम्हाला खूप एक्साइटमेंट सगळ्यांनाच लागलेली आहे. फर्स्ट टाइम असं होतंय, कधी असं गेलोच नाही होत. फर्स्ट टाइम आम्ही फ्रेंड्स चाललोय आणि आम्ही जाणार आहोत मालवणला एक रिलेटिव्ह आहे, तिथे आम्ही स्टे करणार आहोत आणि मग मालवण, देवगड, देवबाग आणि मेन म्हणजे गोव्याला जाणार आहोत. खूप एक्साइटेड आहे. सगळं प्लॅनिंग सगळं झालंय. असं कधीच वाटलं नव्हतं की असा काही प्लॅन होईल आणि प्लॅन सक्सेसफुल पण होईल. आम्ही बाय रोडच जाणार आहोत. मी सांगू नाही शकत, खूप एक्साइटमेंट आहे. आणि मलाच नाही, माझ्यासोबत माझे 3 फ्रेंड्स आहेत, ऑफिस फ्रेंड्स आहेत, सो त्या पण खूप एक्साइटेड आहेत. सो आता तुम्ही सगळे व्हिडिओ बघा. मी नक्कीच डेली व्लॉग्स टाकणार आहे. जिथे आम्ही जाणार होते मी सगळे व्लॉग करणार आहे. सो सगळे व्हिडिओज नक्की बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप भारी वाटतंय मला. मी खरंच शब्दांमध्ये नाही सांगू शकत आहे. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. जे असे फर्स्ट टाइम जात असतील ना ट्रिपला, त्यांना नक्कीच ही एक्साइटमेंट कळत असेल. सो मी आता जास्त काय बोलणार नाही. आता सगळे येत आहेत. एक माझ्यासोबत आलेली आहे फ्रेंड, अजून 2 जणी आल्या की मग आम्ही निघू. आता 9:15 वाजलेत आणि आता मी जेवायला थांबले. उलवेमध्येच आहोत अजून, पण लेट झाला आम्हाला निघायला. आम्हाला 8 वाजता निघायचं होतं पण लेट झाला. सो आता जेवून मग पुढच्या प्रवासाला निघू. A few moments later. सो माझ्यासोबत आता माझ्या फ्रेंड्स आहेत. ही आहे चैताली, ही श्रुती आणि ही तन्वी. तो गाइस तुम लोग को कैसे लग रहा है? किती एक्साइटमेंट आहे? कसं वाटते तुम्हाला? मी तो खूप एक्साइटेड आहे. ही माझी फर्स्ट ट्रिप आहे फ्रेंड्स बरोबर, तर मी तो खूप एक्साइटेड आहे. तुम्ही लोक? मी पण सेम. The next day. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आम्हाला पोचायला सकाळचे 7:30 वाजले आणि नंतर पोचल्यानंतर तर खूप दमलो होतो. तसं आम्ही खूप लवकर पोचलो पण खूप दमलो होतो. सो आम्ही झोपलो आणि मग नंतर 11-12 वाजता उठून जेवण वगैरे झालं. आणि आता आमचा प्लॅन वेगळा होता पण आता प्लॅन चेंज करायला लागतो आहे कारण का जरा टाईम झाला आहे. सो आमचा प्लॅन चेंज झाला. तर आम्ही आता देवबाग आणि मालवणचं जे रॉक गार्डन आहे तिकडे जाणार आहोत. आम्ही ॲक्च्युली सावंतवाडीचं ॲक्वेरियम तिकडे पण जाणार होतो पण आता टाईम नाही आहे. सो आता वाजलेत 3:45. तर आम्ही आता देवबागला जाऊन सनसेट वगैरे तिथे बघू, देवबागचा संगम बघू. आणि नंतरचे आमचे 2 दिवसाचे पण प्लॅनमध्ये जरा चेंजेस झाला. ॲक्च्युली आम्ही सॅटर्डे संडे गोव्याला जाणार होतो पण आता आम्हाला फ्रायडे आणि सॅटर्डे गोव्याला जायला लागणार आहे कारण का गर्दी खूप आहे सध्या गोव्याला. सो म्हटलं की सॅटर्डे संडे नको, आपण फ्रायडे सॅटर्डे जाऊया. तर उद्या आम्ही सकाळी गोव्याला निघणार आहोत, लवकरच निघणार आहोत गोव्याला. आणि आता सगळे तयार होत आहेत. सो आता आम्ही मग तयार झाल्यावर आम्ही देवबागसाठी निघू. मी आता देवबागला निघालोय
पण आम्हाला तारकर्लीच्या अलीकडेच खूप ट्रॅफिक लागले. टायमात पोहोचतो की नाही माहीत नाही, सनसेट बघायला मिळतोय की नाही. मालवण आहे छान, फक्त छोटे रस्ते असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय आणि दोन्ही साईडने बसेस येतात त्यामुळे खूप वेळ थांबायला लागतंय. नारळी पोफडी कुळदाची पिटिया न सोल कडी